हॅलो छत्रपती संभाजीनगरकर, कशा आहात? ठीक आहात ना? मी पण ठीक आहे. मी सोनिया. आज आम्ही चाललो आहे तर मसियाच्या मा एक्सपो मध्ये. सकाळीच उठलो, सगळ्यांनी तयार झाले. म्हटले आता चला, आता संडे मा एक्सपो बघून येऊया. मग काय एंट्री केली. मग आम्ही शेंद्रा MIDC मध्ये. मसियाच्या टीमने जागोजागी पोस्टर लावले होते मा एक्सपोचे. चला, बघू शकता तुम्ही, ह्या गाड्या महा एक्सपोच्या गेटपर्यंत पोहोचवण्यासाठी होत्या. पार्किंग पासून खूप गर्दी होती. पाससाठी खूप लाईन लागल्या होत्या. आम्ही सगळ्यांसाठी पास अवेलेबल केले सगळे, कारण गर्जी एंटरप्राइजची पूर्ण टीमच आली होती महा एक्सपो बघण्यासाठी. चला, मग आम्ही एंट्री केली आतमध्ये. खूप असं सुंदर असं मसियाच्या टीमने गार्डनही तयार केलं होतं. असं भारी वाटत होतं. डेकोरेशन तर एवढं छान होतं की काय सांगता. शिवाजी महाराजांची मूर्ती तर एवढी भारी स्थापन केली होती. डोळे बघून अक्षरशः तृप्त झाले होते आमचे. बघू शकता तुम्ही, छान असं डेकोरेशन आहे. सगळ्या प्रकारचे मशनी वगैरे एवढ्या अवेलेबल होते मा एक्सपो मध्ये. CNC, VMC, कटिंग, लेदर, खूप प्रकारच्या मशनी. ते सगळ्यांनी महा एक्सपो मध्ये सहभाग घेतला होता. खूप लांबून लांबून लोकांनी इथे पार्टिसिपेट केलं होतं. आम्ही सर्वप्रथम पोहोचलो श्री गणेशच्या स्टॉलवर. त्यांनी छान असं टॉगल क्लॅम्पचं डेकोरेशन केलं होतं. कुणालाही टॉगल क्लॅम्प लागला तर नक्की व्हिजिट करा गर्जे एंटरप्राइजेसला. आम्ही त्यांची डीलरशिप घेतलेली आहे. सर्व प्रकारच्या टॉगल क्लॅम्प अवेलेबल आहेत. नंतर आम्ही सर्व पार्टी स्टॉलवर जाऊन फोटोशूट केले. आम्हाला तिथे वायसा मेंबरही भेटले. नंतर आम्ही संजय टेक्नो, थोडं साहेबांचं डिस्कशन चालू होतं संजय टेक्नोचे प्रोडक्ट संदर्भात काय बनतात, कारण आम्ही तिथे मटेरियल सप्लाय करतो. आमचे ते व्हेंडर आहेत. आमचं मटेरियल कशा कशाला लागतं ते आम्हाला समजून सांगत होते. इथे ते तुमचं मटेरियल आम्ही यूज करतो. नंतर आम्ही मग आमच्या दोन्ही सरांचं डिस्कशन चालू होतं. आपणही आपल्या गरजा फासनर्स आल्यावर मा एक्सपोमध्ये सहभागी व्हायचं. नंतर आम्ही प्रत्येक स्टॉलवर गेलो. सगळ्यांना म्हटले चांगलं आहे, परफॉर्मन्स चांगला आहे, का नवीन नवीन का आपल्याला कस्टमर भेटतात, चांगला एक्सपिरियन्स आपल्याला भेटतो, नवीन नवीन कस्टमर जोडले जातात. आम्ही प्रत्येक स्टॉलला भेट देत देत पूर्ण स्टॉल आम्ही पूर्ण केले. मग आता काय, घराकडे जाण्याची वेळ झाली आमची. तर फिरून फिरून एवढे थकलो होतो की आमच्या साहेबांना एवढी भूक लागली होती. सगळ्यांनी मग थोडासा नाश्ता केला. बाय बाय सगळ्यांना. नक्की व्हिजिट करा गर्जी एंटरप्राइजेसला. तिथे सर्व प्रकारचे फास्टनर्स तुम्हाला अवेलेबल आहेत. आमचा ॲड्रेस आहे वाळूज MIDC K 251 गर्जी एंटरप्राइजेस. थँक्यू.